घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 30 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये ज्या क्षणाची आपल्याला आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे। सारंगचे डोळे उघडलेत आणि स्वप्नात नाही तर सत्यात कितीही ऐश्वर्याने मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न केला तरी सारंग ऐश्वर्याला हाताला धरून तिला आता बाहेर हकलपट्टी केलेली आहे। माझ्या गळ्याला बसून लपून बसलेली, माझ्या गळ्याला डसून बसलेली नागिण आहेस तू आणि माझ्या गळ्यामधला हा नागिणीचा विळखा आता मला नको आहे असं म्हणत सारंगने तिला आता घराबाहेर हकलून दिलंय आणि ऐश्वर्याची कायमची या घरातून हकलपट्टी झालेली आहे। 30 एप्रिलच्या भागामध्ये जानकी सांगत असते, आता मला धडा शिकवायचा आहे। यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, काय करणार आहेस तू आता? जानकी सांगते, या व्यक्तींना धडा शिकवणार ज्यांनी आपल्या घरावरती हे संकट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला पोलीस स्टेशनला जावं लागेल कारण माझ्याकडे पुरावा आहे हे अजूनही सयाजीरावांना माहीत नाहीये। त्यांना जरी पोलिसांनी पकडून नेलं असलं माझ्या कंप्लेंटच्यामुळे, पण पुरावा नसल्यामुळे आता तिकडे त्यांना काहीही कळणार नाही, पोलिसांना पण आणि सयाजीरावांना पण। त्याच कारणासाठी मला पोलीस स्टेशनला जावं लागेल, हा पुरावा पोलिसांना द्यावा लागेल। यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, वहिनी मी तुझ्यासोबत येतो, कारण एक वकील म्हणून तिकडे गरज लागेल ना लीगल फॉर्मॅलिटीज करायची, तर त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज मी करेन असं म्हटल्यावरती मग आता नानांना सांगायला लागतो लगेचच सौमित्र की हे बघा नाना, तुम्हाला पण यावं लागेल कारण तुमच्या बाबतीत हा सगळा प्रकार घडलाय ना, त्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल आणि आमच्यासोबत येऊन आता तिथे तुम्हाला साक्ष द्यावी लागेल। नाना म्हणतात ठीक आहे मी येतो असं म्हटल्यावरती मग नाना, ऋषिकेश, सौमित्र आणि जानकी हे चौघजण ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जायला निघतात त्यावेळेला आता इकडे सुमित्रा सांगायला लागते, हे बघा तुम्ही चाललायत खरे, पण मला खूप भीती वाटते हा, म्हणजे ते सयाजीराव कधीही काहीही करू शकतात, त्यामुळे तुम्ही जरा जपून राहा असं म्हटल्यावर ती नाना म्हणतात, तू काळजी करू नकोस, आता जपून राहण्याची वेळ त्या सयाजीरावाची आहे। त्या सयाजीरावाला असा काही धडा शिकवणार ना की बघच तू असं म्हणत मग आता सगळेच जण पोलीस स्टेशनला जायला निघतात। निघताना जानकी सांगायला लागते, मी पटकन चेंज करून येते आणि अवंतिका तू आईंकडे लक्ष ठेव कारण या सगळ्यामध्ये आई एकट्याच घरी आहेत। अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी आईंना नीट सांभाळेन असं म्हणत मग जानकी चेंज करायला जाते आणि त्यानंतर चौघही जण पोलीस स्टेशनला जायला निघतात। इकडे तोपर्यंत ऐश्वर्याला कळतच नसतं की आपल्यासोबत काय घडलंय। मग आता ज्या वेळेला पोलीस सयाजीरावांना घेऊन येतात पाठोपाठ कारने ऐश्वर्या आणि सारंग तिकडे येतात आणि ऐश्वर्या म्हणते, डॅडा डॅडा तुम्ही ठीक आहात ना, या लोकांनी तुम्हाला काही केलं नाही ना? यावरती आता इकडे सयाजीराव सांगायला लागतात, नाही आतापर्यंत तरी त्यांनी काही केलेलं नाहीये। यावरती मग आता ऐश्वर्या चिडते आणि चिडून ऐश्वर्या या सगळ्यामध्ये पोलिसांना सांगते, काय चाललंय तुम्ही तुम्ही माझ्या डॅडांना का असं ठेवलेत पकडून? यावरती पोलीस म्हणतात, ओ मॅडम त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट आहे आमच्याकडे असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय, कशाला या सगळ्यामध्ये कंप्लेंटचं बोलताय, कुणी केले कंप्लेंट, कसली केले कंप्लेंट? यावरती आता इकडे काही सयाजीरावांच्या कसली कंप्लेंट, कुणी केले हे आता पोलीस बोलणार। तोपर्यंत इकडे जानकीची एंट्री होते आणि जानकी सांगते, मी कंप्लेंट केलेली आहे असं म्हणत मग आता जानकी, ऋषिकेश, नानासाहेब आणि सौमित्र या चौघांची जबरदस्त एंट्री झालेली असते पोलीस स्टेशनला आणि त्याच वेळेला जानकी सांगते, सयाजीराव विखे पाटील यांनी पुरुषोत्तम रणदिवे यांना किडनॅप केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही आता इकडे कंप्लेंट करण्यासाठी आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्या गडबडते, जानकी काय बोलतेस तू? यावरती मग आता इकडे सयाजीराव म्हणतात, ए नान्या नान्या तुझी ही काय बोलतेय सून, काय सगळं आहे त्याच्यामध्ये? यावरती जानकी सांगते, यावेळेला मी अशीच आलेली नाहीये, मी पुराव्या सकट आलेली आहे। सयाजीरावांनी नानांना किडनॅप केलंय याचा सबळ पुरावा माझ्याकडे आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सयाजीराव थोडेसे गडबडतात आणि आता ते म्हणतात, नान्या अरे आपली लहानपणापासूनची मैत्री तुझी ही सून काय बरळते, तिला जरा समजव, काय चाललंय तिचं? यावरती नानासाहेब सांगायला लागतात, बरोबर बोलती आहे। यावरती सयाजीराव म्हणतात, तुला असं वाटतंय का की मी आपल्या दोस्तीला कलंक लावेन? यावर नाना म्हणतात, 100% 100% मला असं वाटतंय की तू हे सगळं करूच शकशील काय, तूच हे सगळं केलेलं आहेस। आणि नानासाहेब म्हणतात, हो इन्स्पेक्टर साहेब माझी कंप्लेंट नोंदवून घ्या, मला किडनॅप करणं, मला टॉर्चर करणं या सगळ्यामध्ये आता याचाच हात आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते, आणि या वेळेला फक्त आम्ही या सगळ्यामध्ये आता काही नुसतं तोंडी बोलत नाही आहोत,
तर आम्हाला या सगळ्यामध्ये पुरावा आहे आणि तोच पुरावा घेऊन मी इकडे आलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते, इन्स्पेक्टर साहेब हाच तो पुरावा. तुम्ही आता या सगळ्यामध्ये हा पूर्णपणे ऑडिओ ऐका आणि ऑडिओ ऐकल्यावरती मग काय निर्णय घ्यायचा तो ठरवा. असं म्हणत जानकी तो ऑडिओ देते आणि त्या ऑडिओमध्ये सयाजीरावांनी कबूल केलेलं असतं की हो हो मीच केलेलं आहे त्या नाम्याला किडनॅप. आणि त्या जानकीला कळलं पण नाही, जानकीला समजलं पण नाही की त्याला मी इकडून तिकडे कसं हलवत होतो ते. जानकी ज्या वेळेला त्याला शोधायला पोहोचली होती त्यावेळेला मग आता मी त्याला हलवायचो. जानकी ज्या वेळेला तिकडे पोहोचली की तिकडून मी हलवायचो आणि शेवटी तर त्याला आउट हाऊसमध्ये ठेवून दिलं, त्याच्याच आउट हाऊसमध्ये. आणि त्याला कळलं सुद्धा नाही की त्याच्याच आउट हाऊसमध्ये त्याला ठेवलंय. आणि इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता त्याला बरोबर मी अडकवून ठेवलं होतं. त्याला सुद्धा कळलं नाही की मी कसं अडकवलंय की. जानकी म्हणते, बघितलं इन्स्पेक्टर साहेब, हा सयाजीरावांचा आवाज आहे आणि मी हे त्यांच्या घरी जाऊन स्वतः रेकॉर्डिंग करून आणलेलं आहे. असं म्हटल्यावर ती इकडे आता सारंगच्या पायाखालची जमीन हादरते. सारंग या सगळ्या विचार करायला लागतो, अरे बापरे, माझ्यासोबत इतकं काही कारस्थान झालं आणि मलाच माहित नाहीये. म्हणजे सारंगला अजिबात समजलेलं नसतं की आपल्यासोबत इतकं मोठं कारस्थान करण्यात आलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगते, इन्स्पेक्टर साहेब बघितलात हा पुरावा, यानंतर अजून तुम्हाला कोणता पुरावा लागेल? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही. त्यावरती ऋषिकेश चिडतो आणि सयाजीरावांच्याकडे येतो आणि माझ्या नानांना किडनॅप केलंस, या सगळ्यामध्ये आता तू चिखल फेक केलीस आमच्यावरती. पण कसं आहे, चिखलात दगड मारला ना तरी सुद्धा चिखल आपल्या तोंडावरतीच उडतो. पण ज्या वेळेला रणदिव्यांच्या वरती कोणी आता दगड फेकायला गेलं ना तेव्हा भूकंप येतो, भूकंप. आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब या इतक्या पुराव्यावरती तुम्ही त्यांना अटक करू शकता ना? यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो तर काय, इतका पुरावा आपल्यासाठी पुरेसा आहे, चला रे यांना आतमध्ये टाका. यावरती चिडलेला ऋषिकेश म्हणतो, कसं आहे, खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं हे होतच. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बरोबर आहे, यांनी खूप काही केले आणि तुमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा जो प्रयत्न केलाय ना या सगळ्यामध्ये त्यांना ही शिक्षा होतेच. यावरती आता इकडे सयाजीराव चिडतात, ओ इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही? अहो काय नाही, हा आवाज माझा नाहीच आहे, हा ह्यांनी काहीतरी डब करून आणलाय कुणाचा तरी आवाज. असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा जास्त आरडाओरडा करू नका, चला यांना आतमध्ये न्या. यावर सयाजीराव म्हणतात, खबरदार खबरदार, जर मला हात लावलात तर. मला हात लावायची काहीच गरज नाहीये, मी माझा येतो. यावरती ऐश्वर्या म्हणते, इन्स्पेक्टर साहेब असं काय करताय, काहीतरी गैरसमज झालाय, आपण हा गैरसमज बसून दूर करूया का? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, कसला गैरसमज, काय गैरसमज? कोणताही गैरसमज झालेला नाहीये. स्पष्टपणे दिसतंय की त्यांनी या सगळ्यामध्ये आता स्वतःच हे सगळं केलंय आणि कबूल सुद्धा केलंय. त्यामुळे कोणताही गैरसमज झालेला नाहीये किंवा कोणताही गैरसमज होण्याची शक्यता पण नाहीये. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब स्वतःच खूप चिडलेले असतात आणि आता खूप रागारागात असतात. त्यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, हे बघा ही जी काही लीगल प्रोसेस आहे ना, ही सगळी लीगल प्रोसेस आम्ही पूर्ण करतोय, तोपर्यंत मी ही लीगल प्रोसेस पूर्ण करण्यासाठीच इकडे आलेलो आहे. तोपर्यंत सौमित्र लीगल प्रोसिजर पूर्ण करायला जातो आणि त्याच वेळेला मग आता जानकी इकडे येते आणि काय, ऐश्वर्या तू किती काही प्रयत्न केलेस ग, दोन भावांच्या मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलास, ऋषिकेशना या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलास आणि आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलास, मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास. पण लक्षात ठेव, वेळ प्रत्येकाची येते. काय घडलंय बघितलंस ना, तुझ्याच नाकावर टिचून मी आता तुझीच साडी नेसून पुरावा मिळवला. हा म्हणजे ही आयडिया तुझीच होती हे मी कबूल करते. कसं आहे, तू माझी साडी नेसलीस, तू साडी नेसून आता इकडे लाईट घालवलीस, सौमित्र भाऊजींना भरकटवलंस, त्याच्या भेटण्याची जागा वेगळी सांगितलीस, पण तीच आयडिया मी वापरली आणि मी या सगळ्यामध्ये तुझीच साडी नेसून तुझ्याच वडिलांचं भांडं फुटलं. कर्म असतं हे, कर्म आपल्याकडे ते परत येत असतं, कळतंय का तुला? असं म्हटल्यावरती इकडे सगळ्यात जास्त झटका बसलेला असतो तो म्हणजे सारंगला. कारण सारंगने आत्तापर्यंत कधीच विचार सुद्धा केलेला नसतो की हे असं काही घडेल आणि ही ऐश्वर्या आणि सयाजीराव नानांना किडनॅप करून आपल्याच कुटुंबाविरुद्ध इतकं मोठं कारस्थान रचतील. आणि जानकीने ऐश्वर्याला सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि आत्ता सयाजीराव जेलमध्ये आहेत,
पण थोड्या दिवसात तुला सुद्धा हे सगळं भोगावं लागणार आहे, ते बघ असं म्हणताच इकडे आता सौमित्र येतो आणि जानकी वहिनी सगळं काम झालेलं आहे, आपण निघूया. जानकी सांगते हो, काम तर झालेलंच आहे, आता आपण निघायचंच आहे. निघताना सौमित्र इकडे आता सारंगकडे पाहतो आणि सारंग भावा आता तरी डोळे उघड. मग ऋषिकेश येतो आणि सारंग सत्य परिस्थिती काय आहे तुझ्या समोर आलेली आहे. डोळ्यावरची जी काही झापडं आहेत ती झापडं ना आता तरी काढ आणि कोण खरं कोण खोटं या सगळ्या गोष्टी आता जरा नीट निरखून बघ असं म्हणत आता इकडे सारंगला चांगलाच मोलाचा सल्ला देऊन ऋषिकेश तिकडून निघून जातो. सगळेजण निघून गेल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याच्या समोर फक्त सारंग असतो. काहीही करून बाकी सगळे तर आता झालेत ना हे सगळे, पण सारंगला तरी आपल्या बाजूने ठेवलं पाहिजे असं तिला वाटतं. आणि मग ती येते, सारंग सारंग ऐका ना, सारंग ऐका ना. पण या वेळेला सारंग काही ऐकायला तयार नसतो. पेटलेला सारंग आता तिचा हात असा झटकतो आणि तसाच बाहेर पोलीस स्टेशनच्या पडतो. ऐश्वर्या सारंग सारंग थांबा ना, सारंग थांबा ना इतकंच बोलत बसलेली असते. पण सारंग काही या सगळ्यामध्ये थांबायला तयार नसतो आणि तिकडून तडक तो निघून जातो. तडक निघून गेल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याला लक्षात येतं काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणजे आपण जरा जास्तच झालेलं आहे, सगळं सत्य समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आता कोण भीक घालेल असं वाटत नाहीये. इकडे तोपर्यंत सुमित्राला काळजी वाटत असते. सुमित्रा या सगळ्यामध्ये आता सांगत असते, काय ग अवंतिका, तू कॉल करून बघ ना तिकडे काय झालंय, मला खूप चिंता वाटते ग. म्हणजे ना किती काही म्हटलं ना तरी सुद्धा ते सयाजीराव ना विचित्र आहेत, एकदम विचित्र प्रकारचा माणूस आहे आणि त्यांनी जर का उगाचच काही केलं ना तर मात्र काही खरं नाहीये, मला खूप भीती वाटते आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते, अवंतिका आई थांबा, लिगल प्रोसिजरला जरा वेळ लागत असतो. ही लिगल प्रोसिजर जोपर्यंत पूर्ण होत नाहीये मला नाही वाटत की तोपर्यंत सगळेजण घरी येतील. यावरती सुमित्रा म्हणते, मला भीती वाटते ग, मला खरंच खूप भीती वाटते, कारण या सगळ्यामध्ये आता सयाजीरावांचं प्रकरण माहिती आहे ना आपल्याला. बरं हे सगळं बोलत असताना जानकी म्हणते, काही घाबरायचं कारण नाहीये असं म्हणत जानकीची एंट्री झालेली असते. जानकी सांगते, ज्याला ते हे सगळी शिक्षा मिळालेली आहे, सयाजीरावांना जेलमध्ये पाठवून आले. यावरती सौमित्राला अवंतिका म्हणते, सौमित्र या सगळ्या लिगल प्रोसेसमध्ये तुला जी काही माझी मदत लागेल ना ती मदत करायला मी पूर्णपणे तयार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, हो आपण ना बरोबर त्यांना असं अडकवायचंच आहे. त्यावरती सुमित्रा सांगायला लागते, खरं तर सांगू का, गुन्हेगाराला तर शिक्षा झालीच, पण गुन्हेगाराला मदत करणाऱ्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. माझं म्हणणं सारंगच्या सोबत आहे, सारंगला सुद्धा या सगळ्यामध्ये शिक्षा व्हायलाच पाहिजे, त्याने सुद्धा गुन्हेगाराची साथ दिलेली आहे ना. यावरती जानकी म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, त्यांनी साथ दिली असली तरी ती साथ त्यांनी नकळतपणे दिली, त्यांच्यासमोर खोटारडेपणाचा सगळा हे होता. पण आत्ता त्यांच्या चेहऱ्यावरती मला पाहून कळलेलं आहे की त्यांना पश्चाताप झालाय, त्यांना वाटलंय की आपण खूप मोठी चूक केलेली आहे आणि हे त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसत होतं. त्यामुळे सारंग भाऊजींना आपण समजवूया, त्याची तुम्ही काळजी करू नका असं म्हणत जानकी आता सुमित्राला समजवत असते. हे सगळं चालू असताना इकडे विक्रांत खूप अस्वस्थ असतो आणि विक्रांत विचार करत असतो, नाही नाही म्हणजे काहीही झालं ना तरी मला वाटलं होतं की हा आरोप मी माझ्यावरती घेईन किंवा दोष माझ्यात आहे हे रिपोर्ट दाखवेन, मग सगळं नॉर्मल होईल, कुणी काही हा विषय काढणार नाही आणि हा विषय इथेच बंद होईल. पण सगळी परिस्थिती काहीतरी विचित्रच झालेली आहे. या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती दोष आहे हे कळल्यावरती पण शरू या सगळ्यामध्ये आता टेस्ट करायला सांगती आहे. जर टेस्ट आली तर शर्वरीमध्ये दोष आहे हे समोर येईल आणि मग अजूनच ती दुखावली जाईल. काय करू तो विचार करत असतो आणि खूप अस्वस्थ असतो. तितक्यात तिथे शर्वरी येते आणि विक्रांत असं म्हणायला लागते. त्यावरती विक्रांत म्हणतो, तू? यावरती शर्वरी म्हणते, काय रे तू इतका का दचकलास, इतका का या सगळ्यामध्ये तू घाबरलास, काय झालंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो, काही नाही. शर्वरी म्हणते, हे बघ तुझे रिपोर्ट खोटे असणार आहेत, मला काय वाटतं आपण ज्या वेळेला पुन्हा रिपोर्ट करू ना तेव्हा तुझे रिपोर्ट नॉर्मल येतील. यावरती विक्रांत म्हणतो, काय बोलतेस तू, हे असं कसं घडणार आहे. त्यावरती मग आता शरू सांगते, हो तू नको काळजी करूस, सगळं ठीक होणार आहे, मला खात्री आहे ना की या सगळ्यामध्ये सगळं ठीक होणार आहे.
तू काळजी करू नकोस, आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊया असं म्हणत ती निघून जाते. तोपर्यंत विक्रांत विचार करतो, नाही ग शरू, हे असं होणारच नाहीये, कारण दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो तर दोष तुझ्यामध्ये आहे हे सत्य तुला समजेल आणि तुला खूप 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 त्रास होईल असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये विचार करत असतो. आणि आता दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्यासाठी त्याला भीती वाटत असते. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता चिडफिड करत सारंग घरी येतो. त्याच्या मागोमाग ऐश्वर्या पण घरी येते. दोघ जण ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला चिडलेला आता सारंग तन 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 करत असतो आणि तो या सगळ्यामध्ये येतो. आणि ऐश्वर्या, फसवलं तुम्ही मला. मला माझ्या घराने सांगितलं होतं की ऐश्वर्या या सगळ्यामध्ये चुकीची आहे, पण मी तुमच्यावरती विश्वास ठेवला. तुम्ही काय केलं मला आत्ता असं वाटते माहितीये का? जाऊन तुमच्या डॅडांचा खून करावा. माझ्या नानांना किडनॅप करण्यापर्यंत त्याची मजल गेली आणि इतकं सगळं होऊन सुद्धा माझ्या नानांना टॉर्चर करून तो दादावरती आरोप घेतोय. ऐश्वर्या, तुम्ही फसवलत मला. तुमच्यावरती विश्वास ठेवून जगातली खूप मोठी चूक मी केलेली आहे. मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय आणि हे सगळं घडल्यानंतर तुम्हाला या घरात राहण्याचा अधिकार नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा. चला, या घरात तुम्ही बिलकुल राहायचं नाहीये. तरी ऐश्वर्या किती चिवट. ऐश्वर्या या सगळ्यामध्ये त्याला आता पुन्हा 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 मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करणार असते, पण तिला माहित नसतं की या वेळेला आता मात्र सारंग कुणाच्याच बोलण्यामध्ये येणार नसतो. इकडे ऐश्वर्या सांगते, सारंग ऐका, मी या घरातून कुठेही बाहेर जाणार नाहीये. सारंग म्हणतो, मी सांगितलं ना तुम्हाला, या घरातून चालत्या व्हा. यावरती ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट, माझं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय मी तुम्हाला या घरामधून अजिबात मी जाणार नाहीये. सारंग म्हणतो, तुमचं म्हणणं काय आहे? तुमचं काहीही म्हणणं नाहीये. मी आत्ता रेकॉर्डिंग ऐकून आलोय. त्याच्यामध्ये स्पष्ट तुमचे डॅडा सांगतायत की त्यांनी स्वतःहून किडनॅप केलेलं आहे आणि माझ्या नानांना टॉर्चर करण्याची एक संधी सोडलेली नाहीये. आणि तुमचं म्हणणं ऐकून घेऊ मी? तुमचं म्हणणं ऐकायला मी वेडा नाहीये आता. बस झालं. आता मला काही ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता चालत्या व्हा इथून. यावरती ऐश्वर्या म्हणते, हे बघा, तुम्ही माझं म्हणणं एकदा ऐकून घेतलंत ना तर नक्की मी इकडून निघून जाईल. मग मी इकडे थांबणार पण नाहीये. ऐका ना, माझं म्हणणं ऐका. सारंग म्हणतो, मी बोललो ना, मला माझ्या घरचे सांगत होते की हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. तरी सुद्धा मी विश्वास ठेवला. तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला मानत होतो. तुम्ही जे म्हणाल तेच करत होतो. दादा वहिनीच्या विरोधात गेलो आणि मी सगळं हे करत होतो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. पण तुम्ही काय केलं? तुम्ही मला फसवलं. यावरती ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट, सारंग, तुम्ही ऑडिओ ऐकलात, मला कबूल आहे, पण त्या ऑडिओमध्ये माझं नाव एकदा तरी आलं होतं का? ऐकलत का तुम्ही की ऐश्वर्याने हे केलं, ऐश्वर्याने ते केलं? यावरती सारंग म्हणतो, कशाला बोलायला पाहिजे? तुम्हाला तुमच्या दादांची सगळी कुकारस्थानं माहिती होती, हे मला समजलेलं आहे. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, असं काय करताय तुम्ही? कुठे ऐकलत? मला खरंच काही माहिती नव्हतं. तुमच्या सोबतच आत्ता मला माहिती पडलं. तुम्हाला ज्या वेळेला माहिती पडलं ना त्याच वेळेला मला माहिती पडलं की हा सगळा प्रकार घडलाय. सारंग म्हणतो, खोटारडे आहात तुम्ही, खोटं बोलताय तुम्ही. आता तुमच्या खोटं बोलण्याला मी भुलणार नाहीये. दादा वहिनीला कुठच्या तोंडाने समोर जाऊ? काय नानांना तोंड दाखवू? आईला काय तोंड दाखवू? माझ्या वडिलांना किडनॅप करणाऱ्या मुलीची बाजू घेऊन मी तिला ह्या घरात आणलं, बाकी सगळ्यांच्या विरोधात झालो, हे सांगू मी? अजिबात नाही. आता बाद झालं. आता या सगळ्यामध्ये तुमचं काही ऐकणार नाहीये. मी चुकलो. कसा तुमच्या जाळ्यात अडकलो, कसा या सगळ्यामध्ये तुम्हाला आता मी विश्वास ठेवला. मला खरंच पश्चाताप होतोय की मी तुमच्या जाळ्यात अडकलो याचा. असं म्हणत चिडलेला सारंग ऐश्वर्याला चांगलं फटकारतो आणि आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा असं म्हणतो. पण ऐश्वर्या पण तितकीच चिवट. ती या सगळ्यामध्ये काही ऐकायला तयार नसते आणि ऐश्वर्या सांगायला लागते, सारंग, या सगळ्यामध्ये एक गोष्ट माझी ऐका. सारंग, एकच ऐका. सारंग म्हणतो, काय ऐकायचे तुम्हाला? ऐश्वर्या म्हणते, तुम्ही तो ऑडिओ पूर्ण ऐकलात? सारंग म्हणतो, पूर्ण ऐकला, पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकला. नानांना कसं टॉर्चर केलं, या सगळ्यामध्ये आता नानांना कसा त्रास दिला, हे सगळं मी ऐकलेलं आहे असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट, तुम्ही जर का पूर्ण व्हिडिओ ऐकला असेल तर त्याच्यामध्ये माझं नाव कुठे होतं? सारंग म्हणतो, तुमचं नाव नव्हतं, म्हणून काय झालं? यावरती ती सांगते, मग ऐका ना, माझं नाव जर का या सगळ्यामध्ये नव्हतं तर या सगळ्यामध्ये मी दोषी कशी आहे? जर माझं नाव या सगळ्यामध्ये असतं, जर डॅडा म्हटले असते की ऐशूने हे सगळं सांगितलं, ऐशूला हे सगळं माहिती होतं, तर ठीक आहे,
पण डॅडा कुठे काय बोलले, ते फक्त त्यांचं त्यांचं सगळं आता बोलत आहेत. मग या सगळ्यामध्ये मी दोषी कशी? तुम्ही मला सांगाल का? तुम्ही माझे सोबती आहात, आपण दोघं एकमेकांचे साथीदार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही माझी साथ दिलीत, यापुढे मी एकटी पडले, मला तुमच्या साथीची गरज आहे. असं अर्धवट मला सोडू नका, माझी साथ द्या सारंग. अहो माझं नाव कुठे होतं? मला वचन द्या की तुम्ही माझी साथ सोडणार नाही. असं म्हणत ऐश्वर्या सारंगला पुन्हा एकदा मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा त्याला आता आपलं जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते आणि त्याला आता सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता समजतंय का की तुम्ही चुकीचं ऐकलत आणि चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवलात. असं म्हणत ती सारंगला वचन द्या, माझ्या बाजूने उभे राहाल, वचन द्या. पण तोच हात धरून सारंग आता ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर आणतो आणि बास करा, आत्ताच्या आत्ता इथून चालते वा. मी माझ्या घरच्यांच्या विरोधात गेलो आणि तुमची साथ दिली. घरच्यांनी मला समजावून सांगितलं पण मी ऐकलं नाही, तुमची साथ दिली आणि तुम्ही नागिणीसारख्या माझ्या घरावरती आणि माझ्या गळ्याभोवती विळखा घालून बसलात. पण आज हा माझ्या घराभोवतीचा आणि माझ्या मानेभोवतीचा नागिणीचा विळखा मी काढून फेकून देतो आहे. ऐश्वर्या, आज या घरात तुम्हाला स्थान नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. तुमच्यासाठी मी घरच्यांच्या विरोधात गेलो आणि इतकं सगळं केलं, पण आज मी तुम्हाला सांगतोय की मला तुम्ही या घरामध्ये माझ्या आयुष्यामध्ये नको आहात. असं म्हणत सारंग आता चिडलेला असतो, ऐश्वर्याचा हात धरतो, फरफटत तिला आता घराबाहेर हाकलून देतो. ऐश्वर्या नाही 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 म्हणत असते, पण सारंग ऐकत नाही, तिला हाताला धरून घराबाहेर हाकलून देतो. ऐश्वर्या दार वाजवत बसते. इकडे सारंग तुटलेला असतो, कारण त्याने मनापासून ऐश्वर्यावरती प्रेम केलेलं असतं. हे सगळं घडल्यामुळे सारंग तुटतो आणि सारंगची अवस्था बघून सगळ्या घरच्यांना खूप वाईट वाटतं. पण फायनली ऐश्वर्याची स्वप्नात नाही तर सत्यात हकलपट्टी झालेली आहे.